सातारा जिल्ह्यात सर्वात जास्त आमदार आहेत जे मंत्री झालेले आहेत, तरीसुद्धा तिथं वाद नाही आहे. पण वादाची चर्चा आहे ती रायगड आणि नाशिकची. नेमकं काय कारण आहे? साताऱ्यातनं जे साताराचे पालकमंत्री झाले त्यांना शंभूराजे देसाईंना विचारू. तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही पालकमंत्री झालात तरी तिथे सगळं शांत सुखरूप झालं. मग काय नेमकं घडलं की ज्याच्यामुळे साहेब रायगड आणि नाशिकचा वाद विकोपाला गेला? घोषणा केली पण त्याला स्थगिती दिली गेली. नाही बघा, विकोपाला गेला असं मी तरी म्हणणार नाही. कारण इतर 32-33 जिल्ह्यांमध्ये जिथं जिथं पालकमंत्री महोदयांच्या नेमणुका झाल्या तिथं सगळं सुरळीत व्यवस्थित पार पडलं. 2 ठिकाणी चर्चा आहे, 2 ठिकाणचा अपवाद आहे, एक रायगडचा आणि दुसरा नाशिकचा. आता रायगडच्या बाबतीत मी मगाचपासून सांगतोय, आमचे मंत्री सहकारी मान्य भरतशेठ गोगावले हे मागच्याच वेळी मंत्री व्हायला पाहिजे होते. पक्षासाठी म्हणून त्यांनी थोडं थांबायची भूमिका घेतली. मान्य शिंदेसाहेबांनी त्यांना आता मंत्री केलं. त्यांचा आग्रह पहिल्यापासून आहे की त्यांना रायगडचं पालकमंत्रीपद पाहिजे आणि पहिली जी आली त्याच्यामध्ये त्यांचं नाव नव्हतं. त्यामुळे साहजिक खाली कार्यकर्ते नाराज होणं, कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करणं. पण त्यानुसार ह्या जेव्हा सगळ्या गोष्टी लक्षात आल्या तेव्हा माननीय मुख्यमंत्री हे आता परदेश दौऱ्यामध्ये आहेत, दावोसच्या दौऱ्याला गेले. त्यांनी लगोलग या 2 बाबतीतलं हे त्यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी त्या दोन्ही नेमणुकांना नाशिकच्या आणि रायगडच्या स्थगिती दिली. आणि आता फडणवीस साहेब दावोसवरनं आल्यानंतर ते शिंदेसाहेब आणि दादा एकत्र बसतील आणि त्यातनं हा चर्चा करून हा प्रश्न सोडवतील. त्यामुळे एखादा दुसरा अपवाद अशा काही चर्चा झाल्या आणि त्या थांबवायला लागला तेवढ्यापुरता निर्णय म्हणजे काही सगळंच व्यवस्थित नाही असं म्हणता येणार नाही. व्यवस्थित सुरळीतपणे सगळं सुरू आहे. नाही, पण चर्चा अशी आहे की ह्या तिन्ही बाबतीत म्हणजे निर्णय घेताना तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते चर्चा करूनच निर्णय होणार होते असं सगळे तुम्ही सांगत होतात. मग पालकमंत्रीची घोषणा करताना तिन्ही नेत्यांची चर्चा करूनच झाली? नाही, आता ते थोडंसं फडणवीस साहेब जेव्हा येतील परदेशातनं जेव्हा ही चर्चा होईल आता ह्या तिघांच्यामध्ये तेव्हाच कळेल की नेमकं अशा पद्धतीनं म्हणजे हे 2 निर्णय होताना त्याची प्रतिक्रिया खाली अशी आली की म्हणजे का झालं, कशामुळं झालं. एकदा फडणवीस साहेब परदेशातनं आले की मग त्याच्यावरती चर्चा होईल. पण निश्चितपणे मी सांगतो की CM साहेब परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर शिंदेसाहेब, मान्य अजितदादा ही एकत्र तिघंजणं बसतील आणि अगदी समन्वयातनं खेळीमेळीत यातला सुद्धा तोडगा निघेल. साहेब, मला हे विचारायचं यासाठी आहे की शिंदे साहेबांचा दावा आहे का की नाशिक आणि रायगड हे त्यांच्याकडे मिळावं, म्हणजे तुमच्या कोट्यामध्ये मिळावं? थोडं थांबा ना, आता एकदा ह्या तिघांची बैठक होऊ द्याल. कसं आहे बघा, आता फडणवीस साहेब तिकडं परदेशात आहेत, शिंदेसाहेब नवीन महाबळेश्वर, विस्तारित महाबळेश्वरच्या पाहणी दौऱ्यावरती आहेत. त्यामुळे एकदा ह्यांना समोरासमोर एकदा ते तिघंजणं आले, चर्चा त्यांची झाली की आम्हालाही त्यातनं कळेल की नेमकं काय झालं आहे म्हणून. पण मी विश्वासाने एवढं सांगतो मान्य शिंदेसाहेबांचा एक सहकारी म्हणून की याच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर खेळीमेळीत चर्चा होईल आणि सामंजस्यातनं योग्य तोडगा निघेल. गोगोलेनं रायगड नाही तर कुठेतरी जिल्हा इतर देऊन बाबा त्यांची समजूत काढली जाईल का असं अपेक्षित धरलं जातं. आता जर तर वरती आपण इथं बोलण्यापेक्षा अधिकार कोणाला ह्या तिघांना आहे, फडणवीस साहेबांना, शिंदे साहेबांना, दादांना. त्यामुळे एकदा ह्या तिघांना बसू द्या. ही तिघं बसले, ह्यांची चर्चा झाली आणि मला कळाली लगेच तुम्हाला सांगतो. साहेब, एक प्रश्न की शिंदे साहेबांच्या आग्रह खातीरच म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्यांनी फोन केला, त्यांनी खूप आग्रही भूमिका घेतली म्हणूनच त्यांच्यामुळे 2 जिल्ह्याचे पालकमंत्र्यांची ऑर्डर स्थगिती देण्याची भूमिका काढली गेली आहे स्पष्ट समजून दिसून येतं. शिंदेसाहेब त्यांच्या समर्थक आमदारांना ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून हा स्टँड घेतला की नाराजी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला? हे बघा, आता हे मला माहीत नाही कुणी फोन केला, कुणाला फोन केला, कुठल्या फोनमुळं ही ऑर्डर स्टे झाली हे मला माहीत नाही. पण माननीय शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबर एवढे आमदार काय आहेत? त्यावेळी 2022ला 50 आमदार साहेबांच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक भूमिका घेतली. आज 50वरनं आमचा आकडा 62वर गेला. शिंदे साहेबांनी तो 62वर नेला. कशामुळं? त्याचं एकच कारण आहे, शिंदे साहेबांचं नेतृत्व, व्यक्तिमत्व असं आहे, जीवाला जीव देणारा तो माणूस आहे. छोट्यातला छोटा शिवसैनिक असू द्या, नाही तर पक्षातला मोठ्यातला मोठा नेता असू द्या, त्याच्यासाठी वेळप्रसंगी जीवावर स्वतःच्या बेतलं. आता कोविडमध्ये आपण बघितलं, स्वतःच्या जीवावर बेतलं तरीसुद्धा त्यांनी जाऊन कोविड वॉर्डमध्ये जाऊन लोकांना मदत केली. एखादा आमदार अडचणीत आहे, एखादा माजी आमदार अडचणीत आहे, एखादा पदाधिकारी, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शाखा प्रमुख अडचणीत आहे, तर चटकन त्याच्या मदतीला धावून जाणारा हा नेता आहे. म्हणून जो नेता आपल्या सहकाऱ्यांच्या जीवाला जीव देतो
ते सहकारी सुद्धा आपल्या नेत्यासाठी छातीचा कोट करून उभे राहतात आणि म्हणून शिंदे साहेबांच्या बरोबर आम्ही सगळेजण आहोत. त्यामुळं असं बिलकुल नाही. शिंदे साहेब हे स्वतःच्या प्रत्येक सहकार्यासाठी आपली असणारी सगळी ताकद नेहमीपणाला लावतात. का तर माझा शिवसैनिक, माझा आमदार, माझा सहकारी हा माझ्यावरती भरोसा ठेवून ही भूमिका घेतोय, तर त्याला ताकद दिली पाहिजे. ही नेहमी मान्य साहेबांची भूमिका राहिलेली आहे. पण या सगळ्या दरम्यान शिंदे नाराज आहेत एक असं म्हटलं जातं मुद्दामून, खरंच आहे? हे अफवा पसरवतात. मी तुम्हाला काय सांगितलं, एक्सटेंडेड महाबळेश्वर, विस्तारित महाबळेश्वर याची एजन्सी MSRDC आहे. MSRDC त्याचा मास्टर प्लॅन तयार करते आहे. त्या संदर्भातला आढावा घ्यायचा नियोजित दौरा होता. बरं, या आठवड्यामध्ये कॅबिनेट नाही, मान्य मुख्यमंत्री परदेशात असल्यामुळं मंत्रिमंडळाची बैठक जी मंगळवारी होती ती नाही आहे. त्यामुळं हा अगोदर दौरा ठरला. मी जाणार होतो त्या दौऱ्याला, पण जपान उच्चायुक्ताचं शिष्टमंडळ माझ्याकडे येणार असल्यामुळं मला जाता आलं नाही. मला साहेबांनी परवानगी दिली की मुख्यमंत्री मुंबईत नाहीत, ते स्वतः मुंबईत नाहीत, तर जपानचं शिष्टमंडळ हे पर्यटन वाढीसाठी या ठिकाणी येतं आहे. तर दोन्ही जपानलाही उपयोग होईल आणि आपल्या महाराष्ट्रालाही कसा उपयोग होईल. तर तुम्ही थांबा, त्या डेलिगेशनला भेटा, त्यांच्याशी चर्चा करा, म्हणून मी थांबलो. त्यामुळे हे पूर्वनियोजित आहे. साहेब नाराज आहेत ह्या केवळ वावड्या उठवल्या जातात, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. शिंदे साहेबांना मुद्दामून बदनाम करण्याचं काम आहे, कारण असं दिसून येतं. आज वेगवेगळ्या ज्या प्रतिक्रिया येतात त्यावरून सुद्धा काही लोकांची ही सवयच आहे, ज्यांचं काम चांगलं आहे. आता जे म्हणत होते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना शिल्लकच राहणार नाही, 5 सुद्धा आमदार त्यांचे निवडून येणार नाहीत, ते आता 62वर गेले. ज्या लोकांना शिंदे साहेबांचं हे यश, शिवसेनेला मिळालेलं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं यश ज्यांच्या डोळ्यात खुपतंय, ती माणसं मान्य शिंदे साहेबांना बदनाम करण्यासाठी असे उद्योग करतात. पण महाराष्ट्रातल्या जनतेनं शिंदेसाहेब, मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केलेला आहे. अशा किती लोकांनी बोटं मोडली तरी त्याचा काही परिणाम होणार नाही. शिंदेसाहेबांचं नेतृत्व दिवसेंदिवस अशाच पद्धतीनं वाढत जाईल. तुमच्याबरोबरचे सहकारी गोगावले आणि दादा भुसे आहेत. शिंदे साहेबांच्या शब्दाच्या पलीकडे ते जाणार नाही तेवढं निश्चित आहे, कारण की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, शिंदे साहेबांनी सांगितलं, तर उद्या कुठलाही निर्णय झाला तर. म्हणूनच मी म्हणतोय की साहेबांना, मुख्यमंत्री महोदयांना परदेश दौऱ्यावरनं येऊ द्यात, त्यांची शिंदे साहेबांची आणि दादांची चर्चा होऊ द्यात. हे दोन्ही आमचे जे मंत्री आहेत, नाशिकचे भुसे साहेब आणि रायगडचे गोगावले साहेब, यांची शिंदे साहेबांची चर्चा होऊ द्यात. ह्या सगळ्या चर्चा ह्या 2-4 दिवसात होतील. त्या झाल्या की हे सगळं वातावरण निवळेल, सगळं जिथल्या तिथं सुरळीतपणानं पार पडेल. वादळ पेल्यातलंच राहील. नाही, वादळ नाहीच आहे, चर्चा होत राहतात. त्यामुळं त्या चर्चा झाल्यानंतर समन्वयातनं, चर्चेतनं ह्यातनं मार्ग निघेल. ओके, धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.